पण थेट पुण्याला जाऊया। पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये सध्या रुपाली चाकणकर दाखल होत आहेत आणि या अहवालाच्या सादरीकरणाला आता काही मिनिटांचा अवधी बाकी आहे। या अहवालातून कुठल्या गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी रुपाली चाकणकर पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। 4 सदस्यीय समिती आपला अहवाल रुपाली चाकणकर यांच्या समोर आणि पोलीस आयुक्तांसमोर सुद्धा सादर करणार आहे। या संयुक्त बैठकीला रुपाली चाकणकर सध्या पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 12 वाजता माध्यमांना हा अहवाल सादर केला जाणार आहे। माध्यमांसमोर त्याचे तपशील सादर केले जाणार आहेत। मात्र त्यापूर्वी या बैठकीमध्ये हा अहवाल सादर होतो आहे। या अहवालाच्या सादरीकरणासाठी रुपाली चाकणकरांनी आज बैठक बोलावली होती। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, रुपाली चाकणकर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। खरं इथं ही बैठक जी आहे ती महिला सुरक्षेच्या संदर्भात आहे। पुण्यातले टार्गेट त्यानंतर महिला सुरक्षेचा आढावा घ्यायचं ठरलं आणि त्यासाठी पोलीस आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र दरम्यानच्या काळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला आहे त्याबद्दल त्यासाठीची जी चौकशी समिती नेमण्यात आली होती त्या चौकशी समितीचा अहवाल देखील रुपाली चाकणकर यांच्या नावाने त्यांच्याकडे ते आलेला आहे आणि त्या आता पोलिसांसमोर देखील ठेवण्यात येणार आहे। आणि त्यानंतर या निश्चितपणे मंदार, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र आत्ताची माहिती मिळते त्यानुसार सुरक्षेसंदर्भातली एक बैठक आणि त्यानंतर या अहवालाचं सादरीकरण होणार आहे। त्यासाठी रुपाली चाकणकर पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।